पाडलं तेनीच, तरी तो त्याच्यात पुरण वळीतो तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरेमध्ये असं आहे, मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असले. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं. तुम्ही ट्राय उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेट रोखल्या होत्या या मला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही निकोबा मराठी काढतील. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलेट रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर. हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या कशात विधान ठेवलं. चंद्रकांत पाटला काय त्याला कलाची फुलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लय लांब जायला असा शब्द वापरला की नाही. चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नाही, मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. म्हणजे चंद्रकांत पाटलाचा हाताने तो बघायला असता का लगेच कसा प्रश्न तेच म्हणलं प्रश्नात. कारण तो काय बोलतो महिलाही घेणं असत. ते कसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून त्या दिल्लीत राहायची पंचधुनी या शब्दामुळे. राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेत असते मराठीचं. मला माहित ते शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना तर गेमच वाचली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार, हे पण ध्यानात ठेवा. मला ती दिवस होऊ देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या मुळशी रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईतच सोडा, पण इथून 100-200 किलोमीटर मागे उभा राहावं. आपण जे बोलतो ते करतो, पण फक्त पुढच्या शनिवारी या. मग आता तुम्ही पत्रकार विचारला असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक सोडून गेलो. तुम्हाला म्हणले 20 रुपये घेतो, तुमची मागणी योग्य, कोणाचं नाव घेऊन मी मोठं करण्यात मजा. चला जाऊ जे म्हणलं असेल ते म्हणलं असेल त्या सोडून न्याय नाही का मी होणार सगळ्याला. बरे कोण म्हणलं, कोण चिचोदरी पाय मोदीला का तुम्ही? तुला 4 पाय किती मिळत लागून त्याची गाठ पडली.
आणि तिथे तरी लाल असते, लाल ऊन पडलं तरी लाल, जेवण असलं तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही. चुकली नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. विजय साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवडा, तर आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दंड ते सध्या नका. हे लोक ना, राजकारणी लोक नास्ते असतात. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. मंत्री आमदार हे नास्ते असतात. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर काच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातराट फिरतं का? मुशी तुला मुशी भातराला येत होते गांधरवाले. तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना टळपायचं असे विचार. त्याला सगळं सांगितलं नको बाबा. चलो धन्यवाद ना. तोड पडायला लागला. नाही काही नाही काय बघू आम्ही कसं मिळवायचं. आम्ही पुणे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना कोणी सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण ते घेणार आहे त्याच्यात तुम्हाला, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगेल तुमच्याकडं टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावले कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना, मला माहित नाही की आपल्या साहेबांनी सांगितलं उघड पळून गेलेली पडले काय नाही का? त्यांनी सांगितलं सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते हे लावते तिथं लावू द्या ना. गरीबाचे लेकर काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी, इथं जवळ कुठेतरी माहित नाही आपल्याला. ओपन करा. आराम करते लेकर गाड्या लावते. ते वानकडे स्टेडियम येते, त्याच्या गाड्या वरती आराम करू शकतो. तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या. पण मराठीच्या पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडी झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही गज म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस.